नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रो, बारामती लोकसभा निवडणूक ही आता चर्चेचा विषय होऊ लागली आहे. राज्यभरामध्ये निवडणूक होणार आहे, पण तरीही बारामतीची विशेष चर्चा यासाठी होतीये की बारामतीत कोण लढणार. आणि चर्चा होते ते बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया पवार सुळे अशी निवडणूक होणार आहे की सुप्रिया सुळेंना अचानक अजित पवारांचा सामना करावा लागणार आहे. चर्चा होतीये ती पवारांच्या घरातून कोण उमेदवार आणि पवारांच्याच घरातला पवारांच्या विरोधात कोण लढणार याबाबतची चर्चा होतीये. म्हणजे बारामतीची निवडणूक ही पवार परिवाराच्या आजूबाजूला फिरताना दिसतेय. तुम्हाला आठवत असेल, एका वृत्तवाहिनीवर देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली आणि त्यांना प्रश्न विचारला गेला की पवारांच्या विरुद्ध पवार उभे राहत आहेत, यावर तुम्हाला काय, तुमच्यामुळे हे होत आहे. तेव्हा ते म्हणाले, असे घरातल्या घरात अनेक युद्ध पवारांच्यामुळे झालेले आहेत. ती पवारांचीच कृपा होती, पवारांचंच मार्गदर्शन होतं. त्यांच्या घरात एखादं युद्ध झालं तर हरकत नाही. मला आश्चर्य याचं वाटतंय की बारामती लोकसभा मतदारसंघ पवार या आडनावाला आंदन दिल्याप्रमाणे पवारांच्या घरातून कोण कोण उमेदवार याची चर्चा होतीये. म्हणजे युगेंद्र पवार पाठिंबा देणार, रोहित पवार शरद पवारांच्या बाजूने असणार, अजित पवारांच्या सोबत कोण असणार, सुनेत्रा पवार असणार का, अजित पवारच लढणार, सुप्रिया सुळे लढणार का दुसरा कोणी माणूस नाही सापडत बारामतीत, की बारामती म्हणजे पवार असं गणित घालून ठेवलंय. लक्षात घ्या, बारामती म्हणजे पवार हे सूत्र निर्माण करण्यामागेच पवारांच्या शिवाय बारामतीला पर्याय नाही हे दाखविण्याचं हे साधं सरळ धोरण आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष सुद्धा याचा राजकीय लाभ घेत असेल तरीही पवारांच्या समोर पवार उभा करूनच याचा राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न भाजप करेल. राष्ट्रवादी काँग्रेस काय, त्यातले दोन गट काय, शिवसेना काय, या सगळ्यांचा संबंध येतोय तो फक्त पवारांशी. म्हणजे बारामती आणि पवार हे समीकरण रुजविण्याचा, ठसविण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दा क्रमांक 2, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 6. त्याच्यामध्ये दौंड आहे, सासवड आहे, पुण्याजवळचा खडकवासला आहे, दस्तूरखुद्द बारामती आहे. 6 विधानसभा मतदारसंघापैकी एकाचाही विचार, एकाही मतदारसंघाचा विचार होताना दिसत नाही. तो थोपटेंचा एक मतदारसंघ आहे तिकडे. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 5 विधानसभा मतदारसंघातून खासदारकीचा उमेदवार मिळू शकतो याची चर्चा सुद्धा केली जात नाही. का इंदापुरातून मिळू शकत नाही, दौंडमधून मिळू शकत नाही, सासवडमधून मिळू शकत नाही, खडकवासल्यातून मिळू शकत नाही, भोरमधून मिळू शकत नाही का? म्हणजे हे 5 विधानसभा मतदारसंघाची कूस वांझोटी राहिली आहे का बारामती लोकसभा मतदारसंघाला खासदार द्यायला? खासदार असेल तर तो फक्त बारामती विधानसभा मतदारसंघाचा असेल, तिथला असणाराच माणूस खासदार होईल. मग कधी शरद पवार होतील, कधी अजित पवार होतील, कधी सुप्रिया सुळे होतील, तर कधी सुनेत्रा पवार होतील. चर्चा असेल ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. मी आधीच म्हणालो होतो, माझा एक व्हिडिओ आहे बघा, बारामती नावाचं बेट. बारामती नावाचं असं एक बेट विकसित केलं गेलं आहे की बारामतीच्या पलीकडची चर्चा होत नाही. म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार शब्द काय देतात, बारामती महाराष्ट्रातला नंबर 1चा तालुका करून दाखवेन. सुप्रिया सुळे त्याच्यावरती टीका काय करतात, बारामती पहिल्यापासूनच नंबर 1चा कार्यकर्ता आहे. म्हणजे बारामती मतदारसंघ पवारांचा. अहो, बारामती मतदारसंघ हा भारताच्या लोकसभेचा आहे, तो पवारांचा नाही आहे, तो भारताच्या लोकसभेचा आहे. आपण चित्र निर्माण करतोय की बारामती हा पवारांचा मतदारसंघ आहे आणि याच चित्राला या निवडणुकीत छेद बसेल का याचा विचार केला जातोय. हो, पवारांच्या विरोधात नेहमीच 5 लाख ते 5,20,000 इतकी मतं मिळत आलेली आहेत. म्हणजे कांता नलावडेंच्या काळातला तो काळ सोडून दिला तर त्यानंतर ज्या निवडणुका झालेल्या आहेत 2009, 14, 19 या सगळ्या निवडणुका तुम्ही तपासून बघा, 5 लाखाच्या आसपासची मतं पवारांच्या विरोधातल्या उमेदवाराला मिळालेली आहेत. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात
कमीत कमी 5 लाख हा पवार विरोधी मतदार आहे. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, हा 5,20,000 भाजपचा सुद्धा नाही. यातला काही भाजपचा असेल पण सगळाच्या सगळा भाजपचा मतदार नाही, तो पवार विरोधातला मतदार आहे. हे लक्षात घ्या. या पवार विरोधातल्या मतदारांना कोणत्या तरी एका पवारांना तिकीट देऊन त्यांच्या मागे उभे करता येऊ शकेल का याचा विचार झाला पाहिजे. ते होणार आहे का? असा विचार अजिबात होताना दिसत नाही. सुनेत्रा पवार की सुप्रिया पवार, अजित पवार की सुप्रिया पवार याची चर्चा होती आहे आणि 5 लाख मतदारांच्या मतांचा थोडाही विचार केला जात नाही. जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीला उभ्या असतील तेव्हा त्याच मतदारसंघातील, लोकसभा मतदारसंघातील ज्यांचं राजकीय शिरकाण पवारांनी केलेलं आहे, कोणत्या ना कोणत्या पवारांनी केलेलं आहे. मला सांगा, पृथ्वीराज जाचक यांच्या परिवाराने शरद पवारांच्या त्रासाला कंटाळून आपल्या राजकीय इतिहासावरच जणू पडदा टाकून दिला होता. त्या जाचक परिवाराने आता अजित पवार शरद पवारांच्या बाजूला झालेत म्हणून त्यांच्या बाजूने उभं राहावं आणि ते उभं राहतील अशी अपेक्षा तरी व्यक्त करता येऊ शकेल का? थोपटेंचा परिवार, ज्यांना पवारांनी शक्य असतानाही विधानसभेचा अध्यक्ष होऊ दिलं नाही, बोरच्या थोपटेंना शक्य असतानाही विधानसभेचा अध्यक्ष होऊ दिलं नाही, ते थोपटे पवारांच्या विरोधात उभा राहिलेल्या दुसऱ्या पवारांना मदत करतील का? ज्या इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांचं राजकीय शिरकाण केलं गेलं, त्यांच्या विधानसभेची हत्या केली गेली, राजकीय हत्या म्हणतो, विधानसभेची राजकीय हत्या केली गेली, ते हर्षवर्धन पाटील पवारांच्या मागे पवार विरोधी पवार संघर्ष चाललाय म्हणून उभे राहतील का? ज्या कुल यांना पवारांनी ईडीच्या चक्रात अडकविण्याचा प्रयत्न केला, तो कुल परिवार अजित पवारांच्या मागे उभा राहील का? आणि सासवडच्या शिवतारेंच्या विषयी आपल्याला बोलावं लागेल. जे शिवतारे निवडून कसे येतील ते मी बघतो असं जाहीर विधान करणाऱ्या अजित पवारांच्या मागे शिवतारे उभे राहतील का? हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे बारामतीचा उमेदवार निवडताना 5 विधानसभा मतदारसंघात असलेल्या पवार विरोधकांच्यामुळे 5 लाख मतं ज्या भाजपच्या उमेदवाराला मिळत होती, ती पवार विरोधकांची मतं आता भाजपच्या बाजूने असलेल्या अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी यांना मिळतील का याचा विचार झाला पाहिजे. आणि मुद्दा पुढचा, या मतदारसंघातला ओबीसी मतदार हा प्रत्येक वेळी, म्हणजे खास करून म्हणजे अगदीच स्पष्ट आणि जातीच्या मुद्द्यांवर बोलायचं असेल तर माळी धनगर या कम्युनिटी ज्या पवारांना सपोर्ट करत आलेल्या नाही आहेत, ते यावेळी करतील का? मला तर वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या बारामती वगळता अन्य 5 मतदारसंघातील, म्हणजे 5 विधानसभा मतदारसंघातील लोकांना आपला मतदारसंघ पवार मुक्त करण्याची ही एक संधी असेल आणि ती संधी तिसरा कोणता तरी नवा उमेदवार दिला गेला तर त्या उमेदवाराच्या माध्यमातून मिळू शकेल अशी स्थिती सध्या बारामतीत दिसते आहे. म्हणूनच विजय शिवतारेंनी या सगळ्याचा विधानसभेचा क्लिअरन्स झाल्याशिवाय लोकसभेच्या चित्राबद्दल बोलता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि भाजपतल्याही न बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांची आणि भाजपच्या मतदारांची ही स्थिती आहे. कारण भाजपच्या मतदारांना आतापर्यंत जो त्रास झालाय तो पवारांच्याकडून झाला आहे आणि पवारांच्याकडून झालेल्या त्रासाला आता माफ करून पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय भाजपचा सामान्य मतदार बारामती लोकसभा मतदारसंघातला घेईल का, हाच मोठा प्रश्न आहे. आणि बारामतीत भारतीय जनता पक्षाला या विषयावर आधी विचार करावा लागणार आहे. मताशी सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.